आसामच्या कार्बी आंगलाँग भागात सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाला झालेल्या भीषण अपघातात भारतीय हवाई दलाचे 2 शूर अधिकारी शहीद झाले. यामध्ये नागपूरचे सुपुत्र फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर यांचा समावेश असून त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अवघ्या 4 वर्षाच्या सेवेनंतर पूर्वेश यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेश दुरक्कर हे गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा महत्त्वपूर्ण भाग होते. विशेष म्हणजे पूर्वेश या मोहिमेवर असताना त्यांच्या कुटुंबियांनाही याची कल्पना नव्हती. पूर्वेश यांचे वडील रवींद्र दुरक्कर यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर 15 दिवसांनी आम्हाला समजलं की माझा मुलगा त्या मोहिमेत होता. त्या काळात त्याचा मोबाईलही त्याच्याकडे नव्हता आणि आमचा कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता. नियतीचा खेळ असा की या अपघाताच्या अवघ्या 10 दिवसांपूर्वीच पूर्वेश एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. नागपुरातच शालेय शिक्षण पूर्ण केलेले पूर्वेश अविवाहित होते. आपल्या कामाबद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. तो कधीतरी लढाऊ विमानांच्या वेगाबद्दल आणि त्याच्या सहकार्यांबद्दल उत्साहाने सांगायचा. त्याला सुखोई उडवण्याचा सार्थ अभिमान होता. अशा आठवणी त्यांच्या वडिलांनी जागवल्या. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.